अंजली दमानी यांना मुंडव्यातील जमीन पाहणीची परवानगी नाकारली। गेटवरच सुरक्षा रक्षकांनी अडवल्यामुळे दमानी आक्रमक। बारामतीत अजित पवारांच्या घराबाहेर जादू टोण्याचा प्रयत्न। बारामतीतील घराबाहेर अघोरी पूजा केल्याचं समोर। धक्कादायक प्रकारामुळे खळबळ। मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस उतरणार रस्त्यावर। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेप्रमाणे कुलाब्यापासून काढणार पदयात्रा। शिवसेना आणि भाजप एकमेकांविरोधात लढण्याचा प्रश्नच येत नाही। शिंदेंची सेना आणि भाजप मुंबईत महायुती म्हणूनच लढणार। मंत्री आशिष शेलारांची माहिती। अमित ठाकरेंनी अनावरण केलेली नवी मुंबईतील शिवरायांचा पुतळा पुन्हा कपड्याने झाकला। पुतळ्याचं पूर्ण काम झाल्यानंतर उद्घाटन तातडीने झालं पाहिजे, आशिष शेलारांचं विधान। भाजप उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी गेल्याने अंबरनाथमध्ये तरुणावरती कोयत्याने जीवघेणा हल्ला। शिवसेना उमेदवाराच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची माहिती। मारहाणीत तरुण गंभीर जखमी। पालघरच्या सातपाटीत सुरू असलेला सर्वे मच्छीमारांनी रोखला। समुद्रात उतरत थेट पोलिसांच्या मध्यस्थीने सर्वे रोखल्याचं समोर। स्थानिकांकडून सर्वे विरोधात घोषणाबाजी। दिल्लीतील पटियाला कोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी। जैश ए मोहम्मदच्या नावाने ईमेल पाठवल्याची माहिती। पोलिसांसह बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल। छत्तीसगड आंध्र प्रदेश सीमेवरती जोरदार चकमक। 6 कोटी रुपयांचा बक्षीस असलेला जहाल माओवादी मडावी हिडमा चकमकीत ठार झाल्याची माहिती। मुंबई आणि परिसरात कालपासून सीएनजीचा मोठा तुटवडा। गेल कंपनीच्या गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने पेट्रोल पंपावरती लांबच लांब रांगा। बिघाड दुरुस्त होण्यास आणखीन काही वेळ लागण्याची शक्यता। खेड नगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये आलबेल नसल्याचं पाहायला मिळतंय। जागा वाटपामध्ये शिवसेनेला झुकतं माप दिल्यानं भाजपमध्ये नाराजीचा सूर अधिक तीव्र होतोय। मंत्री उदय सामंत आणि आमदार योगेश कदम यांनी महायुतीच्या बैठकीत खेड नगराध्यक्षपद शिवसेनेकडे राखून ठेवलं। या निर्णयावरून मनसेमधून भाजपमध्ये दाखल झालेले वैभव खेडेकर आणि त्यांचे समर्थक नाराज झाले। गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी एकाच वॉर्डमधून वडील आणि मुलगा आमने-सामने आलेत। एकाच वॉर्डमध्ये वडील आणि मुलामध्ये लढत होणार आहे। शिवसेना शिंदे गटाकडून राजेंद्र अर्जुन भागडे तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सौरभ राजेंद्र भागडे निवडणूक लढवणार आहेत। जळगावच्या धरणगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। नगरसेवक पदासाठीच्या 23 जागांसाठी तब्बल 287 इच्छुकांनी अर्ज दाखल केल्यानं निवडणूक रंगतदार होण्याची चिन्ह दिसतात। यवतमाळ जिल्ह्यातील 10 नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी 188 उमेदवारी अर्ज दाखल झालेत। अर्जांची छाननी झाल्यानंतर वैध उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर 2 प्रभागातील आरक्षण बदलण्यात आलंय। या प्रकारामुळे इच्छुकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। वडगाव मावळमध्ये अनेक उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत आपले अर्ज दाखल केले। नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असल्यानं या पदासाठी भाजप शिवसेना युतीकडून मृणाल म्हाळसकर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अबोली ढोरे तर अपक्ष मनसे पुरस्कृत सायली म्हाळसकर यांनी उमेदवारी अर्ज सादर केले। नांदगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिंदे शिवसेनेनं खातं उघडलं असून प्रभाग 8ब मधून शिवसेनेच्या उमेदवार जुबेदा खान या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत। त्यांच्या विरोधात दुसरा कोणताही उमेदवारी अर्ज न आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवडणूक निश्चित झाली असून त्याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे। बीड नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटानं शिवसंग्राम आणि शिंदे शिवसेना सोबत युती करून नवं समीकरण जुळवलेलं आहे। अजितदादा हाच विकासाचा चेहरा आहे। त्यांच्यावर विश्वास ठेवून बीडची जनता सत्ता परिवर्तन करेल असा विश्वास माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केला।
बुलढाण्यात अंतिम प्रभाग रचनेत देखील गोंधळ असल्याचं पाहायला मिळतं आहे। एकाच कुटुंबात आणि घरात राहणाऱ्या पती पत्नी आणि आईचं नाव हे वेगवेगळ्या प्रभागातील मतदार यादीत विभागण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। भाजप आमदार नारायण कुचेंनी एका कार्यकर्त्याला दमदाटी केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। अंबड नगर परिषद निवडणुकीमध्ये ओबीसींसाठी आरक्षित जागेवर ओबीसी उमेदवाराला तिकीट देण्याची मागणी कार्यकर्त्यानं केल्यानं आमदार कुचेंनी कार्यकर्त्यांवर संताप व्यक्त केला। चाळीसगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी 9 उमेदवारांचे तर नगरसेवक पदासाठी एकूण 335 अर्ज दाखल झालेत। आज या अर्जांची छाननी होणार असून 21 तारखेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे। शिवसंग्रामनं बीड नगरपरिषद निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती केली आहे। पुन्हा त्या घराण्याकडे सत्ता जाऊ द्यायची नसेल तर आमचा तात्पुरता फायदा तोटा बाजूला ठेवून परिवर्तनासाठी आम्ही लढत आहोत असं शिवसंग्रामच्या नेत्या डॉक्टर ज्योती मेटे यांनी सांगितलं। मालेगावनंतर आता येवल्यातही उबाठाला शिवसेनेला मोठा धक्का बसलेला आहे। उबाठाचे सहसंपर्क प्रमुख संभाजी पवार, त्यांचे काका माजी आमदार मोतीराव पवार आणि उबाठा शिवसेनेला जय महाराष्ट्र करून असंख्य कार्यकर्त्यांसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। अमरावतीमधील नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीचे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकरांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय। आमदार प्रताप अडसरांच्या उपस्थितीमध्ये पारसकरांनी भाजपचं कमळ हाती घेतलंय। सांगली जिल्ह्यातल्या 8 नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत। शेवटच्या दिवशी नगरसेवक पदासाठी 1568 अर्ज दाखल झालेत तर नगराध्यक्ष पदासाठी तब्बल 110 उमेदवारी अर्ज दाखल झालेत। परभणी जिल्ह्यातील 7 नगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर नगराध्यक्षपदासाठी एकूण 117 अर्ज दाखल करण्यात आलेत। यामध्ये सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारासह अपक्षांचा देखील मोठ्या प्रमाणात भरणा आहे तर सदस्य पदासाठी 1210 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये बिघाडी झाली आहे। महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे एकत्र आले असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं आपली वेगळी चूल मांडली आहे। धाराशिव, भूम आणि परंडा या नगरपालिकेमध्ये आमदार तानाजी सावंत यांच्या पॅनल विरोधात भाजप, शिंदेंची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकवटलेत। जनता मात्र आमच्या शिवसेनेसोबत असून याचं रिफ्लेक्शन तुम्हाला निकालात पाहायला मिळेल असं तानाजी सावंत म्हटले। जळगावमधील भुसावळ नगरपालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यात प्रशासनाची कासवगती दिसून आली। 194 इच्छुक उमेदवारांना टोकन देऊन रात्री 11 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती। धाराशिव जिल्ह्यातील 8 नगरपालिकांच्या नगराध्यक्ष पदासाठी 122 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत। नगरसेवक पदासाठी 8 नगरपालिकांमध्ये 1356 उमेदवार रिंगणात उतरलेत। वर्धा जिल्ह्यातील 6 नगरपालिकांची निवडणूक होते। नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वर्धा नगर परिषद अध्यक्षासाठी 15 तर सदस्यासाठी 235, हिंगणघाट नगर परिषद अध्यक्षासाठी 13 तर सदस्यासाठी 248 नामांकन दाखल झाले। मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी एकनाथ खडसेंनी भाजपला छुपा पाठिंबा दिल्याचा आरोप काँग्रेसच्या जगदीश पाटलांनी केलाय। रक्षा खडसेंच्या दबावात एकनाथ खडसे काम करतात असंही जगदीश पाटील म्हटले। जळगावमधील चोपडा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी एकूण 275 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत। आजपासून या अर्जांची छाननी होणार आहे। कराड नगरपालिकेच्या 31 नगरसेवक पदांच्या जागांसाठी 330 जणांनी तर 22 जणांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलेले आहेत तर मलकापूर नगरपरिषदेच्या 22 नगरसेवक पदांच्या जागांसाठी 133 जणांनी तर 15 जणांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरलेत। आजपासून या अर्जांची छाननी सुरू झाली आहे। अकोला महापालिकेच्या नव्या आरक्षणाची लॉटरी काढण्यात आली आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार यंदाच्या आरक्षणात महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले असून विशेषतः ओबीसी, महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गातील आरक्षणात मोठे बदल दिसून आले। भाजप आमदार मंगेश चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील या 2 महायुतीच्या आमदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे। पाचोरा आणि भडगाव मतदारसंघात भाजप आणि शिंदे यांची शिवसेना एकमेकांविरोधात उभी आहे।